आपल्याला जर रस्त्यावर कुठं काही खाली पडलेलं दिसलं आणि आपल्याला त्या वस्तूनं जर अट्रॅक्ट केलं तर प्लीज यार ती वस्तू अशी उचलू नका. आता मी असा का म्हणतोय, कारण आपल्यापाशी आज जी स्टोरी आलेली आहे ना, ही स्टोरी त्याच पद्धतीची आहे. एक राघव नावाचा मुलगा होता, असल 20-22 वर्षाचा. घरी चांगला पैसा होता, कंडिशन बेस्ट होती त्याची, त्यामुळे त्याला कुठलाही ताण नव्हता. पण ते म्हणतात ना, जर कोणाच्या लाईफमध्ये जर काही प्रॉब्लेम नसेल तर त्याच्या लाईफमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम येते. तर राघव आपल्या मित्रांसोबत गोव्याला जाण्याचा प्लॅन बनवतो आणि त्याच्या ग्रुपमध्ये ना राघव जो असतो तो सर्वात लहान असतो. राघवच सर्वात लहान असतो, बाकी सगळे पोरं त्याच्यापेक्षा मोठाले असतात. 2-2, 3-3, 4-4 वर्षांना त्याच्यापेक्षा मोठाले पोरं असतात आणि राघव हाच कमी असतो. म्हणजे असं समजा की राघवच 20 वर्षाचा होता आणि त्याच्यावर कोणी 25 वर्षाचा, कोणी 23 वर्षाचा, कोणी 27 वर्षाचा, तर कोणी 26 वर्षाचा, अशा पद्धतीचे पोरं त्याच्या ग्रुपमध्ये होते. आणि सगळेजण लखपती, श्रीमंत, प्रत्येकाजवळ गाड्या होत्या. तर किमान 2 गाड्या त्यांनी नेल्या होत्या. एका गाडीमध्ये 4 जण, एका गाडीमध्ये 4 जण, म्हणजे राघवला पकडून असे 8 जण गोव्याची ट्रिप बनवतात आणि गोव्याला निघून जातात. आता गोवा म्हणलं की तिथं खाणं पिणं अय्याशी हे थोडं थोडं येतच, आणि त्याच्या श्रीमंती जर आपल्या कशामध्ये असेल तर भाई काही अलगच काहीतरी दिशा जाते. लाईफची खरी मजा तर राघव आणि त्याचे काही मित्र घेत होते. आता जो राघव होता तो थोडासा इनोसेंट होता, म्हणजे दुसऱ्या मुलांसारखा नव्हता तो. त्याच्यासोबत जितके बी मुलं होते ना ते कसे होते की बाई त्यांना फिलिंग तेवढ्या बेटर नव्हत्या. म्हणजे खाणं पिणं मारणं, कोणाची मस्करी उडवणं, किंवा कोणी जर इनोसेंट असेल तर त्याला वाईट बोलणं, काही गिल्ट फील होत नव्हतं त्यांना. पण राघव तसा नव्हता. राघव हा थोडा चांगला होता, म्हणजे त्याच्या अंगामध्ये कमीत कमी समजा 30% गुण चांगले होते. जर त्याचे मित्र कोणाची चेष्टा काढत असतील, कोणाला परेशान करत असतील तर राघवला ते वाईट वाटायचं. आणि राघव त्यांना म्हणायचं, अरे यार करू नका यार, असं का करताय, काय भेटतंय हे केल्यानं आपल्याला, आपण आपलं करूयात ना, आपण आपलं जगूयात, असा राघव बोलायचा. पण राघवचं त्याच्यात कुणीही ऐकायचं नाही अशा बाबतीमध्ये. तर असंच एका रात्री त्या गोव्यामध्ये हॉटेल्समध्ये एका वेटरसोबत त्याचे जे मित्र असतात ना ते मजाक मस्करी करायला लागतात. राघव त्यांना म्हणतो की अरे जाऊ दे रे, ते त्याचं पोट भरायले, भरू द्या, आपण आपली मजा करू, कशाला उगा तुम्ही आपल्या मजेसाठी लोकांना त्रास देताय, का तुम्ही त्रास देताय. पण राघवचं कोणीही ऐकत नाही आणि ते मजाकमध्ये राघवला सुद्धा म्हणले, तुला पटत नाही ना, तू रूमच्या बाहेर निघून जा. राघव बाहेर आला आणि हॉटेलच्या बाहेर एकल्यात खुर्चीवर बसला. आता तो बसल्याच्या नंतर त्याला काही कळत नव्हतं की काय यार, म्हणजे आपण इथं आलो कशासाठी आणि इथं होतंय काय. तो आपल्या खिशातून मोबाईल बाहेर काढतो, मोबाईल स्क्रोलिंग करतो, बघायला लागतो. तेवढ्यात त्याचं लक्ष थोडं अंतरावर पडलेल्या एका वस्तूकडे जातं आणि ॲक्च्युली ती जी वस्तू आहे ना ती वस्तू त्या हॉटेलच्या लाईटामध्ये चमकत असते. तर राघवने विचार केला की एवढ्या रात्री तिथे कोणती वस्तू अशी चमकती आहे, आणि नॉर्मली चमकते, तेवढी काही अशी लई मोठी चमकत नाही आहे. राघव आपल्या मोबाईलची टॉर्चसुद्धा लावतो आणि तिकडे दाबण्याचा प्रयत्न करतो, पाहतो की आपल्या टॉर्चनं काही दिसतं का, पण तिथं कुणीही काहीही दिसत नाही. राघव आपल्या खुर्चीवरून उठतो आणि त्या वस्तूकडे निघतो. आता तिथं थोडीशी माती असल्यासारखी होती, वाळू, आणि त्या वाळूमध्ये फसलेली ती गोष्ट होती. राघव जातो, खाली वाकून बघतो तर तिथे एक बांगडी होती. राघव ती बांगडी अशी वर काढतो, तिला थोडंसं झटकतो. चांगली आकारामध्ये अशी एवढी मोठी होती आणि चांगली जाडजूड होती. आपलं कडं कसं असतं एकदम पतलं कडं, त्या पद्धतीची बांगडी होती, पण पिवळी जरद आणि सोन्याची बांगडी होती. आता राघव पहिला श्रीमंत असल्या कारणामुळं त्याला काही तेवढा आनंद झाला नाही, काय नाही. त्याने ती बांगडी घेतली, खिशामध्ये टाकली आणि रूममध्ये आला. जोपर्यंत यांची जी मजाक मस्करी होती ते सगळं काही सॉल्व्ह झालं, म्हणजे ते निघून गेला तिथला वेटर. राघव मतात आल्याच्या नंतर राघव त्याच्या मित्रांपाशी बसतो आणि मित्रांना म्हणतो की मला एक बांगडी सापडली रे, कदाचित ती सोन्याची असेल. मग त्याचे मित्र म्हणतात, दाखव कोणती आहे. मग हा बांगडी काढतो, दाखवतो, तर त्याच्यावर छोटे छोटे एक विचित्र असे स्ट्रक्चर होते. असं म्हणता येणार नाही त्या स्ट्रक्चरकडे बघून की हे काहीतरी डिझाईन आहे म्हणून. ते स्ट्रक्चर काहीतरी अलगच होते, कसे तरी असे अबडधोबड टेक्स्चर. म्हणजे त्या बांगडीचा जो पूर्ण लुक आहे ना तो पूर्ण लुक खराब करून टाकला होता. तर राघव विचारामध्ये पडला की ही बांगडी आहे आणि या बांगडीचा जो लुक आहे तो खूप बेकार आहे, एक चांगलाही नाही आणि खराबही नाही. म्हणजे कसं बांगडी कशी सुंदर असायला पाहिजे ना, जर एखाद्या मुलीच्या हातामध्ये घातली तर तिच्या हाताला शोभा आली पाहिजे. पण ही बांगडी अशी वाटते की आबडधोबड, म्हणजे आहे तर गोल पण याच्यावर व्यवस्थितशीर स्ट्रक्चर नाही आहे, व्यवस्थितशीर डिझाईन नाही आहे.
थोडं अलग आणि विचित्रच बांगडी, आणि ती बांगडी हातात घेतल्याच्या नंतर एक अलगच फील देऊ लागली. असं वाटत होतं की काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आपल्या जवळ आहे असं त्यांना वाटत होतं. आणि त्याचे जे मित्र म्हणले काय जाऊ देणार, देणं फेकून तिकडं. राघव म्हणतो भाई सोन्याची बांगडी आहे. मग त्यातला एक जण म्हणतो हा ठीक आहे यार, दारूचा जरी खर्चा निघला तरी बस झाला, चला आपण मोडून बघूयात. तर हे सगळेजण दुसऱ्या दिवशी सोनाराच्या दुकानामध्ये जातात, ज्वेलरीच्या दुकानामध्ये, त्या गोव्यामध्येच. तिथे गेल्याच्या नंतर सोनाराला ही बांगडी दाखवतात. आता बांगडी ही सोनाराला दाखवतात आणि सोनार बांगडी चेक करतो. तेवढ्यात तो जो चेक करणार असतो ना, त्याचा जो मालक असतो, तो मालक दुरून या बांगडीकडे बघतो. तो तिकडून येतो, बघतो आणि बांगडी त्याच्या हातातली घेतो आणि यांच्या अंगावर फेकून देतो. म्हणतो की आत्ताच्या आत्ता बाहेर निघून जा, माझ्या दुकानातून आत्ता 1 मिनिटाच्या आत तुम्ही बाहेर निघून जा. ही बांगडी घेऊन आत यायचं नाही, दुकानामध्ये नाही, नाले तर माझ्या इतकं वाईट नाही. आता तो जो चेक करणार नुसार तो त्या सोनाराकडे बघतो आणि आश्चर्यचकित होतो की हा असा कसा बोलला, बाहेर जा म्हणून काय बोलला. आता जो राघव आहे तो सुद्धा कन्फ्यूज होता. राघव बाहेर गेला, दुसऱ्यापाशी ती बांगडी दिली आणि राघव त्या दुकानामध्ये वापस आला आणि त्या सोनाराला म्हणतो की सर तुम्ही ती बांगडी आमच्या अंगावर फेकून दिली आहे, सोन्याची नाही आहे का? आम्ही फेकून देतो, आम्हाला वाटते ती सोन्याची आहे म्हणून. तर तो सोनार म्हणतो की ती बांगडी 24 कॅरेट गोल्डची आहे. बट प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, ती बांगडी शापित आहे. आजपर्यंत या गोव्यामध्ये कुणालाही ती बांगडी सापडत नाही. पण या गोव्यामध्ये बाहेरून आलेले जे पर्यटक असतात त्यांना ही बांगडी सापडते. आणि ॲक्च्युली म्हणजे या बांगडीसोबत काही घडणाऱ्या अशा घटना आहेत की जेव्हा जेव्हा पर्यटक येतात त्यांना ही बांगडी सापडते, तेव्हा तेव्हा त्या पर्यटकापैकी कुणी ना कुणीतरी मरतो. आणि जर ती बांगडी एखाद्या गोव्यामधल्या माणसानं घेण्याचा प्रयत्न केला किंवा घेतली तर तो माणूस आणि त्याची पूर्ण फॅमिली रातातून मरते. हे रेकॉर्ड आहे. आतापर्यंत 2 ते 3 वेळेस असं घडलंय. आणि लोकांनी असं सांगितलं की ही बांगडी शापित आहे. असं म्हणत होते की या गोव्यामध्ये एक महिला राहत होती आणि त्या महिलेपाशी ब्लॅक मॅजिक होते. तर काही लोकांना कळालं की या महिलेपाशी ब्लॅक मॅजिक आहे. त्या कारणामुळं लोक तिच्या घरी आले आणि त्या लोकांनी सोबत काही तांत्रिक घेऊन आले. मग त्या महिलेनं काय केलं की आपली जी पूर्ण ब्लॅक मॅजिकची जी शक्ती आहे ती पूर्ण शक्ती म्हणजे त्या बांगडीमध्ये टाकली आणि ती बांगडी लपून ठेवली. आता पूर्ण शक्ती त्या बांगडीमध्ये टाकल्याच्या नंतर ती शक्ती अशी होती की जिवंत असल्यासारखी होती. त्या शक्तीला सगळं काही समजायचं, कोण आपला आहे, कोण दुसऱ्याचा आहे, किंवा आपल्यासोबत काय होतं आणि आपण काय करायचं आहे, सगळं त्या शक्तीला समजायचं. पण ज्या वेळेस त्या महिलेनं तिची पूर्ण शक्ती त्या बांगडीमध्ये टाकली, पूर्ण शक्ती तिनं तिच्या डोक्यातून शरीरातून बाहेर काढली, या भीतीनं की जे गावातले लोक आहेत ते तांत्रिक घेऊन येत आहेत आणि त्यांना जर कळालं की खरंच माझ्यापाशी ब्लॅक मॅजिक आहे तर मला हे गावात राहू देणार नाहीत, बरं मला जिवंत जाळून टाकतील. म्हणून या भीतीने त्या महिलेने तिच्या जवळची जितकं पण ब्लॅक मॅजिक शक्ती आहे ती सगळी त्या बांगडीमध्ये टाकून दिली. पण लोक असं म्हणतात की तिची ब्लॅक मॅजिक आहे शक्ती, ती निगेटिव्ह एनर्जी, तिला कळालं की हिला वाचवण्यासाठी मला दूर केलं आहे. हालाकी ती हे पण करू शकत होते की माझा वापर करून खूप मोठी ताकदवर झाली असती आणि जितके पण आले त्यांना संपवलं असतं, असं त्या ब्लॅक मॅजिकला वाटलं, त्या काळ्या शक्तीला वाटलं. म्हणून ती काळ्या शक्तीने निर्णय केला की पुन्हा या महिलेच्या हातामध्ये लागायचं नाही. आणि जेव्हा लोक आली, तांत्रिक आली, विचारपूस केली, मंत्र वगैरे केला, चेकअप केलं, तर ही बाई एकदम नॉर्मल झाली. आणि मग जेव्हा ते लोक गेले आणि मग नंतर ही परत त्या बांगडीकडे आली की बाबा ते बघावं, तर त्या जागेवर बांगडी नव्हती. असं म्हणणं होतं की ती बांगडी या अगोदर खूप जास्त सुंदर होती. ती बांगडी त्या महिलेच्या आईची होती, जिने तिला दिली होती बांगडी. 24 कॅरेट गोल्ड अशा पद्धतीची ती बांगडी होती आणि ती फार आवडती होती तिची. पण तिला कळालं की तिची निगेटिव्ह एनर्जी मी पूर्ण त्याच्यामध्ये टाकली आहे. तिनं ती बांगडी घेऊन गेली. जेव्हा तिनं ती निगेटिव्ह एनर्जी टाकली त्यावेळेस तिची बांगडी आहे तिचा पूर्ण आकार बदलला, पूर्ण स्ट्रक्चर बदलले, एकदम अशी की कोणी तिला पसंत नाही करणार अशा पद्धतीची ती बांगडी झाली. आता ही कहाणी आहे. आता याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय हे मला माहिती नाही, पण 2 ते 3 वेळेस असे इन्सिडेंट झाले ज्यांना ती बांगडी सापडली ते माणसं मेले. आता तुमच्याजवळ ती बांगडी आहे, ती बांगडी तुमच्यासोबत काय करणार काय नाही हे आम्हाला माहिती नाही. तर त्यामुळं यार ती बांगडी तुम्ही दूर व्हा, जमलं तर ती बांगडी फेकून द्या. मग राघव म्हणला ठीक आहे, आम्ही ती बांगडी लगेच फेकून देतो. आता तसा तो म्हणल्याच्या नंतर तो जो सोनाराचा मालक आहे, तो जो मालक आहे त्या ज्वेलरीचा, तो म्हणतो की खूप जणांना प्रयत्न केले असं म्हणतात आहे. जर त्या बांगडीच्या मनामध्ये आलं की या व्यक्तीसोबत राहायचं आहे तर ती बांगडी त्या व्यक्तीचा जीव जाईपर्यंत
त्याला सोडत नाही. आता राघव या गोष्टीमध्ये पूर्ण कन्फ्यूज झाला की हा माणूस एक तर असाही बोलतोय आणि असंही झालेलं आहे. आता राघव ना थोडा इनोसेंट होता, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. राघव दुहेरी विचार करायचा, असा विचार करायचा की भाई या जगामध्ये असल्या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या नेगेटिव्ह एनर्जी, जादूटोणा, ब्लॅक मॅजिक, हे असं जे काय आहे हे असणं शक्य आहे का? कारण की आताचं जग हे सायन्सवर चालणारं जग आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तर्क शोधणारं जग आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स रिझन शोधणारं जग आहे. जर कोणती गोष्ट झाली त्याच्या मागं काही ना काहीतरी रिझन असतं. पण ह्या असल्या गोष्टी फक्त मनगडत कहाण्या असतात. आणि मला असं वाटतंय की काही लोक जाणून बुजून असं दाखवतात की अंगामध्ये भूत घुसले, अशा ॲक्टिव्हिटी करतात की ते लोकांना दाखवतात की माझ्या अंगामध्ये भूत आहे, की बाबा त्यांना थोडासा स्पेस भेटावा, कारण की त्यांना काही करायचं नसतं म्हणून ते असं काहीतरी कारणं शोधतात, असं राघवला वाटत होतं. आणि राघव ती गोष्ट मनामध्ये धरत होता. आणि एक विचार असाही होता राघवच्या डोक्यामध्ये की भाई आपल्याला काय कमी आहे, देवानं सगळं काय दिलेलं आहे, धन दौलत, नाते गोते, बाप आहे, आई आहे, भाऊ आहे, चांगला परिवार आहे, लागतील तेवढा पैसा आहे, शरीर पण सुखी आहे, कशाला या गावच्या लफड्यामध्ये पडायचे? काय ती असून किती हजाराची असणार आहे, 20, 25, 30 हजार रुपयाची असणार बांगडी, तर ती कशाला उघड लोक जर असे म्हणत असे फेकून दिलेली बरी, तेवढ्या याच्यावरून पिढ्या गेली तर गेली, असं राघवच्या डोक्यामध्ये विचार यायचा. पण त्यांच्या ग्रुपमध्ये एक मुलगा असा होता, तो फार हरामी होता. त्याचं असं म्हणणं होतं की भाई आपलाही पैसा खर्चायचा आणि लोकांचा जो पैसा आहे ना तोही आपणच खर्चायचा. म्हणजे खूप जास्त हरामी, एखाद्या ग्रुपमध्ये असतो तशा प्रकारचा हरामी मित्र. त्याला फिलिंग्स नसतात, कोणाला वाईट वाटतं, कोणाला चांगलं वाटतं नाही, काही घेणं देणं नाही, त्याचं काम होतंय ना तर मग खड्ड्यात गेली ही सगळी दुनिया. अशा पद्धतीचं त्या ग्रुपमध्ये एक मित्र होता, राघवचा मित्र, आणि त्याचं नाव होतं राहुल. आता जो राहुल आहे तो राघवकडे बघतो. आता हॉटेलमध्ये आलेले असतात, राघव एकल्याच बसलेला असतो हा विचार करत की भाई काय करावं काय नाही म्हणून. मग तो जो राहुल आहे तो राघवजवळ येतो आणि म्हणतो की काय राग्या, एकला काय बसला रे? राघव म्हणतो यार राहुल्या, माझं म्हणणं काय माहिती आहे का की ही बांगड्या पण फेकून द्यावं, कशाला उगा 20, 25, 30 हजार रुपयासाठी, जर काय झालं तर? राहुल्या म्हणतो तू पागल झाला का रे? अरे या जगात काय होतंय, काहीच नाहीये भाई. एक गोष्ट सांगू का तुला, तू जर म्हणला देव आहे तर आहे, तू जर म्हणला देव नाही तर नाही. चांगली गोष्टही कोण पाहिली नाही, वाईट गोष्टही कोण पाहिली नाही, ह्या फक्त माणसानं बनवलेल्या आहेत. मेल्याच्या नंतर तू बघितलंय का की नरक आहे का स्वर्ग आहे का, कोणी वापस आले का, त्यानं सांगितलंय की मी असा झालो, असं झालं, काही प्रूफ आहे का? मला असं वाटतंय ना राग्या की या जगामध्ये चांगली वाईट, पाप पुण्य, स्वर्ग नरक हे असलं काहीच नाही. माणूस इथं जगतो मरतो तेवढंच आहे. तशी ही आपली बांगडी भेटली आपल्याला, आपण काय करूया, त्या बांगडीला नेऊयात, चांगल्या जागेवर विकूयात आणि बांगडीचे पैसे आलेले आपण खर्चूयात. आता राघवचं डोकं थोडंसं विचित्रपणानं होतं, म्हणजे एक नॉर्मल माणसासारखं. आणि राघवच्या घरामध्ये देवाधर्माचं खूप जास्त करायचे. तर राघव म्हणला नाही भाई, देव असतात तू असं म्हणू नको, आणि असं काहीतरी आहे जे आपल्यावर लक्ष ठेवते, तेव्हाच ते सगळं काही चालतं. निसर्ग, पाऊस, पाणी, ऊन, हिव, आपले विचार, आपलं शरीर, हे काहीतरी कुणातरी क्रिएट केलंच असेल ना. तर तो एक देव असेल, तो एक बघणारा माणूस असेल, किंवा बघणारी अशी कोणती तरी शक्ती असेल की काहीतरी केले. आता बघ, आपण इन्व्हेन्शन केलेले आहेत, गाड्या काढलेल्या आहेत, लाईट काढलेले, इलेक्ट्रिसिटी काढलेली आहे, असे अनेक प्रयोग आपण केलेले आहेत आणि ते सक्सेसफुल सुद्धा झालेले. पण ते आपण केलेले आहेत ना, ते ॲटोमॅटिकली थोडी झालेले आहेत, बरोबर आहे? ॲटोमॅटिकली नाही झाले ना. राघव असा राहुलला म्हणतो अरे भाई हो, मी काय म्हणतो, ते सगळं ॲटोमॅटिकली नाही झालं, ते आपण सगळ्यांना तयार केलेलं आहे, आपण केलेलं आहे ते. पण याचा अर्थ असाही नाही की आपल्याला कोणीतरी तयार केलेलं आहे. राघव म्हणतो एक्झॅक्टली मी तुला तेच म्हणतोय, या जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही जी ॲटोमॅटिकली तयार होते, निसर्ग जर सोडला तर. आणि असंही निसर्गही अगोदरपासूनच आहे, तो तयार झाला आहे, तो अगोदरपासून ॲक्च्युली नाही आहे, तो तयार झाला. पहिले आपला पृथ्वीचा एक गोळा होता, मग त्याच्यावर एक लाल भडक होता, मग तिथं निसर्ग बदलत एक काहीतरी असेलच ना, कुठं ना कुठंतरी एक एनर्जी म्हणा, नाही तर काहीतरी स्रोत असतं ना, त्या स्रोताच्या माध्यमातून हे सगळं विश्व निर्माण झालंय, त्याच्यामध्ये आपण निर्माण झालोय. आता राघवचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर राहुल आपल्या डोक्याला कसं तरी म्हणतोय, बघ तुला ती बांगडी फेकून द्यायची ना, तू फेकून देऊ शकतो, पण ती बांगडी मला पाहिजे. राघव त्याच्या खिशात हात घालतो आणि राहुल्यापाशी ती बांगडी देतो. आता जो राहुल्या होता आणि त्याच्यासोबत जे
तिघजण होते आणि जो राघव होता याच्यासोबतचे तिसरे तिघजण होते. हे सगळेजण 8 जण मित्र होते, पण या 2 जणांच्या कारा वेगळ्या होत्या आणि रूमसुद्धा वेगळ्या केलेल्या होत्या. प्रत्येकाकडे दोन माणसाची एक रूम होती. म्हणजे पैशावाले असल्यामुळे एका रूममध्ये थोडी बसणार आहेत. आता आपल्यासारख्या फटीचर लोकांची जर एखादी ट्रिप गेली, 8 असो 12 असो किंवा 16 जण असो, एक रूम करतात आणि त्याच्यातच सगळे झोपी जातात. एक त्या कोपऱ्यामध्ये झोपतो, एक त्या कोपऱ्यामध्ये झोपतो, एक बाथरूमच्या दरवाज्यात झोपतो. अशा पद्धतीचं कुठेही झोपतात. पण श्रीमंताचं तसं नाही, श्रीमंताचं थोडंसं वेगळं असतं. तर यांनी 2 जणांमध्ये एक रूम केलेली असते. आता राघव आणि त्याचा दुसरा मित्र, राहुल्या नाही बरं का, दुसरा मित्र झोपला होता आणि राहुल्या आणि त्याचा एक तिसरा मित्र तो दुसऱ्या रूममध्ये झोपला होता. आता राहुल्याने राघव जवळून ती बांगडी घेतली होती आणि ती बांगडी आपल्या खिशामध्ये टाकून तो त्याच्या रूममध्ये गेला. संध्याकाळचे 9-9:30चा टाईम असतो. जेवण वगैरे सगळ्यांनी केले आणि आपापल्या रूममध्ये जाऊन रिलॅक्स करू लागले. आता त्या दिवशी यांना कोणत्या पार्टीला जायचं नव्हतं, नाही कुठं बाहेर जायचं होतं, कारण की हा दिवस, हा रात्र त्यांची निवांत रात्र होती. याच्या अगोदरच्या रात्रीसुद्धा ते पार्टी करत होते आणि याच्या नंतरची जी रात्र येणारी होती तिथंसुद्धा हे पार्टी करणार होते. तर जो राहुल आहे तो ती बांगडी काढतो आणि आपली ज्या डेस्क आहे ना त्या डेस्कवर ठेवतो. आता तिथं ठेवल्याच्या नंतर राहुल्यासोबतचा जो मित्र आहे त्याचं नाव केतन असं होतं. तो केतन त्या राहुल्याला म्हणतो की राहुल्या, ती बांगडी तर रगेची आहे ना? राहुल म्हणतो हो रग्याची आहे ना. मग केतन म्हणतो तुझ्याकडे कशी काय, तू बांगडी घेतली त्याची? राहुल्या म्हणतो अरे कित्या, ती रग्या ती बांगडी फेकून देऊ लागलं. मी म्हणलं माहिती आहे. केतन म्हणतो अरे भाई कशाला घेतली, तुला माहीत नाही का ते ज्वेलरीवाला होणार कसा बोंबलू लागला? तर राघव म्हणतो काय अरे यार, तू पण त्या राग्यासारखा बोलायला लागला यार, ते रग्या पण असंच बोर करते, तू पण असाच बोर कर. अबे आपली बॉन्डिंग काय, आपले विचार काय आहे, तू कशाला त्याच्या विचारामध्ये घुसायलास तू? अरे बांगडी कमीत कमी 30 ते 35 हजार रुपयाची बांगडी आहे. त्या बांगडीला मोडू मायला अख्खाच पैसा येतो. पैसा आल्याच्या नंतर धनाडून राहू आपण. अरे फुकटची दारू होती राजा, यायला काय, यायला पैशाची किंमत नाही, आपल्याला पैशाची किंमत आहे. आता राहुल्याचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर केतन सुद्धा त्याच्या बोलण्यामध्ये सहमत झाला. केतनला सुद्धा वाटलं की भाई 30-35 हजार रुपयाची गोष्ट आहे, जर आपण दोघांना जर ही विकली आणि हिचे जर पैसे आले तर आपल्याला चांगले 15-20 हजार रुपये येतात. वरवरचा खर्च जो आहे तो इझिली निघून जातो आणि घरी हिशोब पण सांगायला काही टेन्शन राहणार नाही. त्यामुळे केतनसुद्धा म्हणला की बाई तू म्हणतो ते बरोबर आहे, पण एक काम करूयात आपण. उद्या सकाळी उठल्याच्या नंतर तू आणि मी आपण दोघांची बांगडी घेऊन ज्वेलरीच्या दुकानावर दाखवायला नेऊयात. या बाकीच्यांना कोणालाच म्हणायचं नाही. यांना जर आपण म्हणलो ना तर हे साले भोसडीचे आपल्याला विकू देणार नाहीत आणि पुन्हा रडत घराणं चालू करतील. तिथं तू बघितले ना काल ज्वेलरीच्या दुकानावर गेलो होतो तर तिथं कसा हंगामा केला होता, यांनी फेकून द्या फेकून द्या फेकून द्या, तरी पण रग्यानं त्याच्याजवळ संध्याकाळपर्यंत ती बांगडी सांभाळली. तर आपण असं नाही करायचं, आपण दोघांना जायचं, विकायची, यायचं, पैसा घ्यायचा, इकडंच लंपास करायचं. तर तो जो राहुल आहे तो म्हणला हा तू म्हणतो ते पण बरोबर आहे. केतन आणि राहुल आपल्या रूममधले पूर्ण लाईट बंद करतात. 9-9:30चा टाईम असतो, बंद करतात आणि झोपी जातात. तर झोपी गेल्याच्या नंतर कंप्लीट 1:30 ते 2 वाजता केतनला थोडी जाग येते. आता केतन जो होता ना तो खूप जास्त शार्प होता. त्याला जर झोपीमध्ये जरासा जरी आवाज आला ना तरी तो जागी व्हायचा, पटकर जागी व्हायचा. तो म्हणजे असं होतं की एकदम असं माणूस नसतं का असं हुशार राहत, तशा पद्धतीचा तो हुशार राहत होता. तर 1-1:30 वाजता त्याच्या रूममध्ये एक प्रकाश घुमल्यासारखं वाटू लागलं. आणि ते तुम्ही ऐकलं असेल, जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीचा तार एकमेकाला असा मारतो तर तडतड आवाज येतो, कुणातरी एखाद्या एनर्जीमधून काही वेगळा आवाज येतो. तर तशा पद्धतीने त्यांच्या रूममध्ये एक आवाज येत होता आणि तो आवाज असा होता बूम बूम बूम, असं एखादा असं काहीतरी वेव जात आहेत ना अशा पद्धतीचा आवाज होता. आणि तो आवाज अशा पद्धतीचा होता की जी एनर्जी आहे किंवा जी लाईट आहे ती लाईट चमकली कीच तो आवाज यायचा. केतनला ते आवाज ऐकू आला. केतननं डोळे उघडले तर रूममध्ये लाईटिंग चमकत होती. आणि लाईटिंग अशी नाही की इकडे 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 इकडे, नाही, अशी लाईटिंग जप जप तो प्रकाश केतनला दिसायचा. असा इकडून तिकडे जातोय, असा झुप झुप डोळ्यासमोरून असा उठतो आणि बघतो की हा प्रकाश यायला तरी कुठून. केतन त्या बांगडीकडे बघतो तर ती बांगडी टेबलवर अशी अद्दर झालेली होती आणि अशी गोल 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 घुमत होती. त्या बांगडीमधून प्रकाशाचे जे वेव आहेत ना ते असे बाहेर निघत होते. केतनला पूर्णपणे शॉक लागला की हे असं म्हणजे हे व्हायलंय कसं असं. केतन राहुल्याला उठवतोय, राहुल्या उठ उठ उठ, काहीतरी झालं, उठ लवकर. 2-4 खुंबे टाकतो त्याला. राहुल्या उठतो, बघतो तर दोघं जण शॉक.
ते वेव यायला त्याच्यामधून त्या एनर्जी बाहेर यायला येतात आणि दोघंही जण एका साईडला जाऊन उभे राहतात. म्हणजे पलंग असा आडवा असतो, पलीकडून टेबल असतो आणि दोघेही जण गडबडीनं उठून अलीकडून असे उभे राहतात. यांना कळत नाही, यांना भीती वाटते, कारण की असा नजारा यांनी याच्या अगोदर कधी बघितलाच नव्हता. आता ती बांगडी त्या टेबलवर हळूवार वर जाते, म्हणजे अंधर वाऱ्यामध्ये तरंगते आणि बघता बघता ती बांगडी एका मनगटामध्ये दिसते आणि हळूहळू त्या बांगडीच्या मनगटापासून पूर्ण शरीर तयार होतं आणि यांच्या डोळ्यासमोर एक स्त्री उभी राहते. आणि ती स्त्री एवढी भयानक होती की पूर्ण हाडकावर असं वाटत होतं की लॅमिनेशन आपण मोबाईलला कसं करतो तसं कातडा चिटकवलेलं आहे. हे पूर्ण दाभाड मधात बसलेले, डोळे मधात खोल गेलेले आणि तिच्या हातामध्ये ती बांगडी. तिचं पूर्ण शरीर जेव्हा तयार झालं तेव्हा ती बांगडी रिलॅक्स झाली आणि तिच्या हातामध्ये अडकल्याच्या नंतर ती बाई या दोघांकडे हात लांबवते. आता हे दोघं जण फार भितात, यांना कळत नाही, कारण की आता तुम्ही विचार करा, रात्री 1:30 वाजता आपल्या रूममध्ये असल्या पद्धतीचा प्रकार होतोय आणि एक मोठं भूत आपल्यापाशी तयार होतंय. काय होईल, फाटेल ना थोडीशी. तर या दोघांचंही तसंच झालं. हे दोघं जण जोरात ओरडले पण यांचा आवाज बाहेर येत नव्हता. आता जो केतन आहे त्याचं पूर्ण शरीर एका जागेवर होतं, त्याच्या पूर्ण शरीराला असा घाम सुटत होता आणि जो राहुल्या होता तो इकडे तिकडे पळत होता, केतनला धरून असं ओढण्याचा प्रयत्न करत होता आणि दरवाजा उघडण्याचा सुद्धा प्रयत्न करत होता. पण दरवाजा उघडल्या जात नव्हता, केतन ओढल्या जात नव्हता. राहुल्या मतातून धडो 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 त्या दरवाजाला वाजवतोय. आता त्याचा दरवाजाचा आवाज आजूबाजूला ज्या रूम होत्या त्यांना ऐकू येऊ लागला. त्यांच्या मित्रांना सगळेजण उठले भडाभडा. ते रूमचा जो दरवाजा आहे तो उघडण्याचा प्रयत्न करायला लागले, पण दरवाजा बाहेरून उघडत नव्हता ना आतून उघडत होता. मग हॉटेलवाले येतात आणि हॉटेलवाले जोरजोरामध्ये त्याच्या मित्रांसोबत ते दरवाजा तोडतात. जसा दरवाजा तोडला, ती जी बांगडी आहे त्याच्या आतलं जे भूत आहे ते अचानक गायब होतं. बांगडी खाली पडते, केतन जो असतो तोही जमिनीवर पडतो आणि राहुल्या जे आहे ते दरवाजापाशी असा भिलेला असतो, म्हणजे असा पूर्णपणे असा हाप खातो. त्याच्या काळजाचे ठोके धड 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 धडलेले असतात. त्याचे सगळे मित्र म्हणतात काय झालं. आता राहुल्याला बोलणंही ना, केतन बेहोश पडलेला आहे. ते राघव केतनपाशी जातो, त्याचे काही मित्र केतनपाशी जातात, केतनला उचलतात, हॉस्पिटलमध्ये नेतात. हॉस्पिटलमध्ये केतनचा विलाज होतो. डॉक्टर म्हणतो की भाई नॉर्मलचं बेशुद्ध पडलेलं आहे घाई भरल्यामुळं आणि रिलॅक्स होऊन जाईल. आता सगळेजण हॉस्पिटलमध्ये होते. रात्रीचे 2:30-2च्या दरम्यानचा टाईम होता. तो तिथं असल्याच्या नंतर केतनला जाग येते. जाग आल्याच्या नंतर जो राघव आहे तो म्हणतो की काय झालं होतं का. मग केतन त्याला सांगतो की भाई अशानं असं झालं, एनर्जी दिसली, बांगडीवर आली, त्याच्या अंगामध्ये ते एक आत्मा दिसली आणि नंतर मी काय झालं मला काय माहीत, मी बेहोश पडलो. आता जो राहुल्या आहे तो म्हणतो की भाई ती बांगडी फेकून द्यायची आपल्याला, ती बांगडी नाही ठेवायची आपल्याला. केतन म्हणतो की हा यार ती बांगडी पटकर तू फेकून दे. आता राहुल्या काय करतो, ती बांगडी घेतो आणि तिथं जवळ समुद्राचा एक म्हणजे असा काठ असतो, तो जातून ती बांगडी समुद्रामध्ये फेकून देतो खूप लांब. आता ती बांगडी समुद्रात फेकून दिल्याच्या नंतर सगळेजण आपापल्या जागेवर बसलेले असतात. जो राहुल्या आहे तो दवाखान्यात परत येतो. परत आल्याच्या नंतर त्या केतनपाशी जातो. केतनपाशी गेल्याच्या नंतर केतन आपला हात त्या राहुल्याकडे असा लांबवतो. जसा तो लांबवतो राहुल्या शॉक, ती बांगडी केतनच्या हातात. आता याला कळना, राहुल्या म्हणतो की भाई मी नेमकीच बांगडी बाहेर फेकली, बांगडी तुझ्या हातात आली कशी. तो रघ्याला बोलवतो, रघ्या अरे मी जस्ट बांगडी फेकली यार, माझं खोटं वाटतंय ना, त्या विलासला विचार. केतन राहुल्यासोबत एक विलास नावाचा मुलगा सुद्धा गेला होता. मग विलास म्हणतो हा यार आम्ही ही बांगडी फेकली होती, बांगडी या केतनच्या हातामध्ये कशी आली. आता राघवला समजेना काय करावं आणि काय नाही. ते परत त्याच्या हातातली बांगडी काढली, परत ती गजनं गेले, परत समुद्रामध्ये ती बांगडी फेकली, परत वापस आले. परत वापस आल्याच्या नंतर बघतात परत केतनच्या हातामध्ये ती बांगडी. आता यांना काही करावं आणि काही नाही, काय कळतच नव्हतं. आता हे कमीत कमी 3 ते 4 वेळेस, एकदा समुद्राकडे फेकून दिली, एकदा कुठेतरी पुरली, एकदा कशात तरी बांधून ठेवली, तरी सुद्धा ती बांगडी त्याच्या हातामध्ये. आणि ती बांगडी त्याच्या हातामध्ये होती आणि तो हात असा विचित्र पद्धतीने हे होत होता. आता डॉक्टर येऊ लागले. डॉक्टर आल्याच्या नंतर डॉक्टर बघत होते की ते केतनची जी अवस्था आहे ती बिघडतच जाऊ लागली. आता डॉक्टर त्यांना सांगितलं होतं की भाई हे का होते, कशामुळे होते आम्हाला माहिती नाही, आम्ही ट्रीटमेंट करतो, शरीरामध्ये तर काही दिसत नाही आहे, पण यांची तब्येत बिघडतच चालली आहे. कम्प्लिटली 2 दिवस केतन तिथे ॲडमिट होता आणि 3ऱ्या दिवशी केतन डेट, तो वारला. आणि तो का वारला, कशामुळे वारला हे कुणालाच माहीत नव्हतं. पण केतनच्या पाठीवर एक अशी ओळख झाली होती, म्हणजे एक असं मार्क झालं होतं की खूप कन्फ्युजन होतं. आणि ते मार्क असं नव्हतं, ते मार्क होतं त्या बांगडीचं.
बांगडीच्या वर जे स्ट्रक्चर होतं ना, असं वाटलं की ती बांगडी कोणीतरी गरम केली आहे आणि जी दांड असतो पाठीचा, त्या दांडाला खालून वर मानेपर्यंत ती बांगडी फिरवली गरम करून. आणि जसा केतनची मृत्यू झाली तशी ती बांगडीसुद्धा त्याच्या हातातून गायब झाली. आता इथं एक प्रश्न असा निर्माण होतो, जर केतन मेला त्याला काही नसताना, तर मग राघवला का झालं नाही? राघवजवळ तर ती बांगडी 2 दिवस होती, मग राघवला का झालं नाही? याच्या पाठीमागचं रिझन असं होतं की ज्यावेळेस केतनचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्याचे घरचे आले, घेऊन गेले आणि राघव आणि जो राहुल आहे त्यांनी विचार केला की असं का झालं. तेवढ्यात ते दोघंजण एका महाराजाजवळ गेले, जे समजा ते त्याला एक चांगला पादरी फिदरी होता, ते असतं ना, ते सॉरी पादरी म्हणतो त्याला आपण, ते असतात ना, त्यांच्याजवळ गेले. तर एका पादरीनं असं सांगितलं की काही ग्रह, आपल्या कुंडलीमधले काही नक्षत्र ग्रह जर एका जागेवर आले तरच ती बांगडी काम करते, अन्यथा ती बांगडी काम करत नाही. आता समजा एका माणसाजवळ आहे, तर ती बांगडी, तिचं मन आहे तोपर्यंत त्याच्याजवळ राहू शकते, नॉर्मली राहू शकते, ती बांगडी त्याच्याजवळून जाणार नाही, काय नाही. पण तिला ते माणूस सापडा, जे माणूस ॲक्च्युली तिला पाहिजे किंवा तिला तो माणूस अट्रॅक्ट करतो, त्यावेळेस ती बांगडी काही ना काही कारणानिमित्तानं त्या माणसाच्या जवळ जाते. जेव्हा त्या माणसाच्या जवळ गेली, त्या माणसाने त्या बांगडीला हात जरी नाही लावला तरी ती बांगडी त्याला खाते, म्हणजे खाते. आणि ते पादरी असंही म्हणत होता की ज्यावेळेस ही बांगडी खाते त्यावेळेस ही बांगडी अजून काही वर्ष जगण्याइतकी ताकद मधामध्ये निर्माण करते, कारण की हिच्या मधातली जी एनर्जी आहे ती जिवंत आहे आणि त्या एनर्जीला जिवंत राहण्यासाठी भूक लागते. आणि ती प्रत्येक 5 वर्षाला 10 वर्षाला ती एका ना एका व्यक्तीला खाते, एका ना एका सजीव प्राण्याला खाते. आणि ती पण अशी नाही की धरलं की कुणालाही खाल्लं. त्याची कुंडली, त्याचे ग्रहमान एका लाईनमध्ये येतात किंवा ते त्या कॅटेगरीमध्ये बसतं आणि तेव्हा मग ते तिला कार्यक्रम करतं आणि डिस्क्या फीस. तर मित्रांनो, ही होती आजची स्टोरी. त्यामुळे म्हणलं होतं की बाहेर रस्त्यात पडलेल्या कोणत्याही गोष्टी उचलू नका, बरोबर आहे, ठीक आहे. तर सोनं नाणं पडलेलं असेल तर उचलू नका, ते मला देऊन टाका, खूप गरीब आहे मी, असे शापेत सोने नाणे मी वापरतो. तर इथं स्टोरी संपवूयात आपली. स्टोरी कशी वाटली? स्टोरी जर छान वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, एक चांगली कमेंट करा आणि चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.